आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानावर ख्रिश्चन समाज आक्रमक, आझाद मैदानात भव्य निषेध मोर्चा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली येथे एका सभेत केलेल्या ख्रिश्चन धर्मगुरू विरोधातील वादग्रस्त विधानामुळे आणि त्यांच्या सातत्याने प्रभू येशू व ख्रिस्ती धर्मगुरू विरोधातील बदनामी करत वक्तव्यामुळे राज्यभरातील ख्रिश्चन समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील आझाद मैदान राज्यभरातील ख्रिश्चन समाज बांधवांनी भव्य धडक मोर्चा काढत जोरदार निषेध नोंदवलाय। या आंदोलनात विविध चर्च संघटना, ख्रिश्चन युवक संघटना, महिला प्रतिनिधी, समाजसेवक, राजकीय नेते यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। या आंदोलनाचे नेतृत्व सकल ख्रिस्ती समाजाचे समन्वयक ॲडव्होकेट सिरिल दारा व रेव्हरंड श्रीनिवास चोपडे यांनी केलं। प्रमुख मागण्या याप्रमाणे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, त्यांच्या आमदारकीवर कारवाई करत ती रद्द करण्यात यावी, धार्मिक तेढ पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। या आंदोलनास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यांच्यासह अनेक नेत्यांनी आपलं समर्थन दिले। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, काँग्रेसचे खासदार प्राध्यापक वर्षा गायकवाड, खासदार गोपाळ पाडवी, माजी आमदार राजीव आवळे, ऑल इंडिया दलित पॅंथरचे अध्यक्ष दीपक केदार, ख्रिस्ती महासंघाचे अध्यक्ष आशिष शिंदे आणि अन्य ख्रिश्चन नेते यावेळी उपस्थित होते। आमदार जयंत पाटील म्हणाले की जाणून बुजून टोकाची वक्तव्य करून समाजात अशांतता निर्माण करण्याचं काम सुरू आहे। अल्पसंख्याक समाजावर अन्याय वाढतोय आणि ख्रिश्चन समाजाला उद्देशून हेतुपुरस्सर टीका केली जाते। खासदार प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी सांगितलं की आपण शांत राहतोय म्हणून आपल्यावर अन्याय होतोय। केंद्र व राज्य सरकार समाजात जातीय ध्रुवीकरण घडवण्याचं काम करते। हेच काम पडळकर व ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते करतायत। यावेळी सर्व उपस्थितांनी एकमुखानं मागणी केली की ख्रिश्चन समाजावर होणाऱ्या अन्यायाची गंभीर दखल घेतली जावी व अशा वादग्रस्त विधान करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी। विशाल क्रांती न्यूजसाठी आदम शिंदे, बेडकिहाळ।